पण वयाच्या 35व्या वर्षी तुम्ही या क्षेत्रात आलात. म्हणजे आता हे बोमन इराणी हा वयाच्या 50शी नंतर आला. हो. बोमन इराणी आमच्याकडे जे गिरगाव म्हणजे गॅन्ट्रोलला अप्सरा चित्रपटगृह आहे त्याच्या पाठीमागे A1 वेफर म्हणून आहे हो. आणि तिकडे पारशी कॉलनी आहे. हो. हां, तिथे माणिक इराणी नावाचा पूर्वीचा जो अमिताभच्या डमीचं वगैरे काम तो राहायचा. तो बिचारा वारला. हं. बोमन इराणी त्या वेफरच्या दुकानामध्ये काम करून शनिवार, रविवार पारशी, हिंदी, इंग्लिश नाटकात काम करत तो 50शी नंतर आला. हो, हो, हो. तर बोमन इराणीबद्दल अधिक काही बोलायला नको, ते एक वेगळं हे आहे. बापरे! मोठा माणूस. मोठा माणूस आहे. तुम्ही 35शी नंतर आलात, तर त्याचं तुम्हाला म्हणजे आता काही वाटत नाही ना असं? काय झालं वाटत आता हे पण माझ्या नशिबात होतं की नाही मला माहित नव्हतं. मला माहितीच नव्हतं मी अभिनेत्री होईन. हां. कारण आमचं घर आहे, बाबा जसे तसे कडक होते. म्हणजे अच्छा. हां. हां, ते असे सिनेमात वगैरे मी पहिल्यांदा जेव्हा स्पर्धेच्या नाटकात काम करायला गेले, तेव्हा बाबा म्हणाले, "बाई, आपल्याकडे नाही करत तसं, नाही करू." तर मी बाबांना म्हटलं, "बाबा, हे हो म्हणतायत." "हो का? पाहुणे हो म्हणतात का? मग कर." हां. असं माझ्या बाबांचं सरळ सरळ गणित होतं, की आता तुझं लग्न झालंय आणि पाहुणे म्हणजे तुझा नवरा हो म्हणतोय, हां. मग तू कर. पण एकदा त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला मला, की हे करू नये. नाटकात चांगल्या घरातल्या बाईनी जाऊ नये. अजूनही आताही हां. मी नाटकात पहिल्यांदा 99 ची गोष्ट आहे ना, हां. तेव्हा सुद्धा बाबा मला म्हणाले, चांगलं नाही म्हणून. तोपर्यंत तर किती चांगल्या सगळ्या घरातल्या बायका आल्या होत्या. सो मला माहीत नव्हतं. बरं पहिल्याही नाटकात काम करताना मी ते जे सर होते आमचे मनोहर सुर्वे, ते मला म्हणाले, "मला फक्त वाचन करून दाखव." मी वाचून दाखवलं. मला म्हणाले, "तू करशील का BMCच्या नाटकात काम?" पहिली वेळ होती माझी. त्याच्या आधी मी शाळेतल्या मुलांची नाटकं बसवत होती. त्याच्यात आम्ही रमलो होतो. त्यांच्यासाठी लिहीत होती, त्यांच्यासाठी दिग्दर्शित करत होती. माझी मुलं दिल्लीपर्यंत जाऊन आली. BMCच्या फायनलपर्यंत प्रत्येक वर्षी बालकोत्सव म्हटलं की वर्षा दांदळे असं मी BMCत फेमस होते. अरे वाह! अच्छा. हां. हां. दरवर्षी बालकोत्सवात कुणाचं नाटक येणार तर वर्षाचं. तर इतकी फेमस होती. तर त्या फेममधूनच मला माझी ती प्रसिद्धी त्या सरांपर्यंत गेली. मग ते सर माझ्याकडे आले. सर म्हणाले, "तू करशील का?" मी म्हटलं, "अहो थांबा. माझ्या घरून मला माहीत नाही. मला तर खूप इच्छा आहे." मला ते खूप अमेझिंग वाटलेलं. आपण उभं राहायचं. मी आयुष्यात उभी नव्हती राहिली स्टेजवर. मग मी मिस्टरांना विचारलं, ते म्हणाले, "कर." मग मी करायला पहिल्या नाटकातच सर मला बक्षीस मिळालं. तर त्याच्यानंतर मला ती चटक लागली. पहिल्यांदा टाळी वाजली ना, चटक लागली. मग परत पुढच्या वर्षी मला त्याच सरांनी विचारलं. त्यातही मला बक्षीस मिळालं. मग तिसऱ्या वर्षी मला प्रभाकर पणशीकरांनी विचारलं. मग मग तो प्रवास सुरू झाला. मग मी ॲट अ टाईम BMCच्याही नाटकात काम करत होती, राज्यनाट्यमध्ये पण काम करत होती आणि व्यावसायिक नाटक पण माझं चालू होतं. पणशीकरांनंतर उपेंद्र दातेंनी विचारलं. मग उपेंद्र दातेंच्या तरुण तुर्कमध्ये, रायगडाला जेव्हा जाग येतेमध्ये नटसम्राटमध्ये काम केलं. मग नालंदा नांदोसकरांनी ग्रँडफादरमध्ये घेतलं. मग सतीश पुळेकरांनी डॉनमध्ये घेतलं. मग बाबूजींनी मच्छिंद्र कांबळेंनी भैया हातपाय पसरीमध्ये घेतलं. असं माझं आणि पणशीकरांचं कोणतं होतं? तो मी नव्हेच. अरे वाह! म्हणजे तुम्ही गाजलेल्या नाटकापासून सुरुवात केली. हां, म्हणजे हे आणि कसं झालं देवाने मला 35 पर्यंत काहीच दिलं नाही हां. आणि त्याच्यानंतर मला पाठी वळून बघायला सुद्धा वेळ दिला नाही. इतकी बिझी, इतकी बिझी. बरं तुम्ही म्हणाल मग 35 पर्यंत तुझ्या मनात अभिनेत्री नव्हती का? होती. पण ती कशी होती? माझी. हां. आमच्या बाबांना ना महिन्याला एक सिनेमा दाखवायची आम्हाला आवड होती. म्हणजे त्यांना आवड होती. हां. तर बाबांचं आम्ही विदर्भातली लोकं आहेत ना, नाटकाचे कमी फॅन आहोत. आम्ही सिनेमाचे जास्त फॅन आहोत. हां. सिनेमा तो पण हिंदी सिनेमा आणि बाबांना त्यांच्या आवडीचे सिनेमे म्हणजे बच्चनचे किंवा सबसे बडा रुपया हां. हे असे त्यांनी हा हा नाही विचार केला की मुलं लहान आहेत तर दर महिन्याला पगार झाला की एक सिनेमा आणि हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी वडा सांबार वगैरे खाऊ घालण्याचं ते त्यांची प्रथा होती. तर घरी येऊन आहे ना, माझ्यावर तो सिनेमांचा खूप परिणाम व्हायचा. अच्छा. हां. मी ना ॲक्टिंग करायची की काय घरी येऊन? हां. अच्छा. आणि तेव्हा काय आमच्याकडे गोदरेजचं पण कपाट नव्हतं. तो छोटासा आरसा होता. हां. तो खिडकीत असा ठेवलेला. ते मी त्या जया भादुरीसारखं असं टॉवेल असं खून असं ती पदर घ्यायची ना दोन्हीकडून आणि ते घेऊन मी अशी वेगवेगळी गाणी
गायची. चाकू सूर्य. हां, अच्छा. त्याच्यात चक्कू सूर्याचं पण मी मग हे सगळं दुपारची धंदे. म्हणजे बाबा कामावर गेले, हां. आई झोपली आहे. मग 2 वेण्या अशा लांब करायच्या. लांब नव्हते केस. त्या वेण्या रिबिनींनी असे लांब करायचे आणि मग ते असे फिरवायचे. चक्कू सूर्या तेच करालो असं स्वतःच गायची. अच्छा. हां, वेगळं. दर्या किनारी एक बंगलो गपोरी जय जो जय असं काहीतरी म्हणजे फरीदा स्वतःच. जलालवर आलात तुम्ही एकदम. हां, एकदम फरीदा जलाल. हां. लैला मजनू नावाचा पिक्चर दाखवला होता बाबांनी. हो, ऋषी कपूर, रंजिता. ऋषी कपूर आणि रंजिताचा. म्हणजे ये रेशमी पैंजण नव्हते. हां. तर तो रिबीनच बांधायची आणि मग असं करत ते त्याच्यावर तो तिने कसं डान्स केला तसं डान्स. हे किडे होते माझ्यामध्ये. हे किडे होते. आता आणि बरं एव्हाही मला माहीत नव्हतं की पुढे जाऊन मला हे करायचं. मला हेच माहीत होतं की आपल्याकडे हे असलं काही नाही. मी माझं मनोरंजन करायची. मी स्वतःचं मनोरंजन करण्यात इतके हुशार होते आणि मैत्रिणी गोळा करणे, हे हां. सगळे दुपारचे धंदे. हां. आणि मग त्यांना ह्या गोष्टी सांगणे, पिक्चरच्या स्टोऱ्या सांगणे. पिक्चरच्या स्टोऱ्या कोणाला सगळ्या तर मला आठवायच्या नाही. मग त्यात मी माझी स्टोरी घुसडणे. मग माहिती आहे का बच्चन कसा आला, इकडून आला आणि तिकडे गेला आणि बच्चन आहे ना ॲक्च्युली जया भादुरी म्हणजे हे तेव्हापासून मला ते गॉसिप माहिती होतं. तेव्हा ते चालू होतं बघा तर हां. गॉसिप त्यांचं. असं बोलू नये ह्याच्यावर. नाही, असू दे. हां. पण मी त्या मुलींना ते सगळं आतली पण गोष्ट सांगायची. त्यामुळे मुलींमध्ये मी माझ्या मैत्रिणींमध्ये फेमस होते. अच्छा, व्हेरी हां. गुड. हां. मग तर अशी गप्पिष्ट, ही सिनेमाची आवड असणारी, गोष्टी सांगणारी, गाणं गाणारी, भेंड्यांमध्ये नंबर 1, बाकी कशात नाही. बाकी नाटकांमध्ये शाळेत मला कधीच घेतलं नाही हो सरांनी. कुठल्याच शिक्षकांनी मला कशातच घेतलं नाही. मी आपले ते छिद्रातून बघणारे, आतमध्ये प्रॅक्टिस चालू असेल तर छिद्रातून हां. बघणारी पोरं असतात बघा माहिती आहे, माहिती आहे. बाहेर, हां. त्यातली मी होती. मग एखादी आतली आगाऊ पोरगी ठाडकन दरवाजा उघडायचे आणि बाहेरचे सगळे पडायचे. हां. त्यातली पडणारी मी पहिली असायची. अच्छा. तर मला खूप ते हे होतं की यार आपल्याला नाही घेत नाटकात, डान्समध्ये. त्याला कारण पण असं झालं सर, 10 वर्षात 5 शाळा बदलल्या. का? हां, म्हणजे बाबांचं ठरायचं नाही मुंबईत राहायचं का. मग एकदा पहिलीत मुंबईत, मग दुसरीत परत गावाला गेलो. मग 3री 4थीत आम्ही परत जोगेश्वरीला आलो, वेगळी शाळा. मग 5वी आणि 6वी मग प्रायव्हेटमध्ये बाबांनी घातलं, वेगळी शाळा. मग 7वीला अमरावतीला गेलो, वेगळी शाळा. मग 7वीची शाळा बरी नव्हती म्हणून 8वी 9वीला अमरावतीलाच दुसऱ्या शाळेत. मग 10वीला परत आम्ही इकडे आलो, तिसऱ्याच शाळेत. तर असे 10 वर्षात 5 शाळा. मग शिक्षण भरपूर झालं ना पण तुमचं. शिक्षण भरपूर झालं म्हणजे कुठल्याच शाळेत मी नवीन, सगळ्याच शाळेत मी नवीन म्हणूनच हां. ती ग नवीन पोरगी, एवढंच माझी ओळख तीच, ती ग नवीन पोरगी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.